पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी सगळीकडून पडळकरांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं, परंतु लाभाचं पद देताना मात्र पडळकर बाजूला केले गेले। अगदी त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाच्या बद्दल एकही शब्द न उच्चारणाऱ्या अर्जुन खोतकरांच्या पदरात काहीच पडत नाही, मात्र ठाकरेंच्या बद्दल सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलणारे नितेश राणे किंवा संजय शिरसाट सारखे वाचाळ लोक, अशा लोकांना मंत्रिपदामध्ये वर्णी मिळते। याचा अर्थ ठाकरेंवर बोलल्यानंतर किंवा ठाकरेंवर बोलण्याची बक्षिशी म्हणून काही लोकांना मंत्रिपद मिळाली, तर काहींना पवारांवर बोलण्याचं पनिशमेंट मिळाली की काय, अशी सुद्धा परिस्थिती। पण संजय कुटे, पडळकर, अर्जुन खोतकर किंवा सुधीर मुनगंटीवार या सगळ्या लोकांच्या बद्दल आणि विशेषतः छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल मला निश्चितपणे आश्चर्य वाटतं की ह्या लोकांचा समावेश कसा झाला नाही। तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वतः 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। तानाजी सावंतांनी आरोग्यमंत्री असताना बनावट औषध घोटाळा असेल, ॲम्ब्युलन्स खरेदी प्रकरण असेल किंवा आरोग्य खात्याशी संबंधित वेगवेगळ्या सेवा सुविधा असेल, यातले जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली होती। ज्या माणसाच्या काळात एवढं मोठं चेंगराचेंगरीचं प्रकरण घडतं किंवा घाटी, कळवा, नांदेड अशा अनेक रुग्णालयामध्ये रुग्णांचे औषधाअभावी मृत्यू होतात, इतका बेजबाबदार माणूस मंत्रिमंडळात असू नये, त्यांच्या जोडीने अन्न औषध प्रशासन खात्याचे धर्मराव बाबा आत्राम अशी माणसं असू नयेत, यासाठी आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेतली होती। त्यामुळे तानाजी सावंत किंवा धर्मराव आत्राम यांच्याबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही। ओके, संजय कुटेंना द्यायला पाहिजे होतं, पाच बिचारा 25 माणसं निवडून आणली त्यांनी। जे अनेक महायुतीतले नाराज आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काही संपर्क होतोय का तुमचा? नाही, आपल्याला काय घेणं देणं आहे दादा। ज्या दिवशी त्यांनी हे बघा 2.5 वर्षात काय कमावलं या लोकांनी बरं, म्हणजे नाराजांची जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा मला वाटतंय सगळ्यात पहिलं नाराज माणसाचं नाव जर घ्यायचं असेल तर ते एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल। जे एकनाथ शिंदे बिचारे नाराज होऊन तिकडे दरे गावाला गेले, पुन्हा त्यांना मध्येच ताप आला, ताप उतरत नव्हता, एरवी लोक ताप आल्यानंतर शहरामध्ये थांबतात, ते गावाकडे गेले होते। त्याच्यानंतर ते मुंबईत आल्यावरही लोकांना भेटत नव्हते। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय दोघे दिल्लीला गेले, मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्रातच थांबले। त्यामुळे सगळ्यात मोठ्या नाराज व्यक्तीचं नाव तर एकनाथ शिंदे आहे। आणि राहिला प्रश्न आता जेव्हा हे म्हणतायत की 2.5 वर्षाची टर्म, तर हे स्पष्ट आहे की जेव्हा ते 2.5 वर्ष सांगतायत याचा अर्थच असा आहे की काय पद्धतीचा दबाव या सगळ्या सरकारवर आहे। आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस जर त्यांच्याकडे खरंच जनमताचा कौल असता तर एवढ्या सगळ्या लोकांनी म्हटलं असतं की बाबा आम्ही फडणवीसांमुळे किंवा शिंदेंमुळे निवडून आलोय तर आम्ही गपगार बसलो पाहिजे, त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे, पण ते त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही। संजय कुटे जरी असं म्हणत असले की माझ्या समर्थकांनो नागपुरात येऊ नका, मला असं वाटतं समर्थकांनो नागपुरात येऊ नका याचा अर्थ तुम्ही नागपुरात या असा असू शकतो। कारण राजकारणात लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जास्त महत्त्वाचं असतं। भुजबळ साहेब जेव्हा स्पष्टपणे सांगतायत की मी नाराज असलो काय काय असलो काय, गरिबाच्या नाराजीचं काय, जेव्हा तुम्ही सांगताय की त्यांना राज्यसभा मिळणार आहे, अरे पण त्यांनी आधी राज्यसभा मागितली होती ना, तेव्हा आदरणीय सुनेत्राजींना ती राज्यसभा दिली, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही। आताच उद्धव ठाकरेंची देखील पत्रपरिषद झाली आहे, त्यामध्ये ते असं म्हणाले की छगन भुजबळ माझ्या अधूनमधून संपर्कात असतात, नेमकं काय सांगतात? छगन भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं स्वाभाविक आहे पक्षप्रमुखांशी बोलणं, आणि ते पक्षातले आधीचे म्हणजे मूळचे ते काय म्हणता येईल शिवसेनेचं प्रोडक्ट आहे।
त्यावर मी काही भाष्य करू नये. झालं तर चांगलंच आहे. परंतु मला एवढं नक्की कळत आहे की सध्या एकूण जर सिनरिओ बघितला तर संजय कुटेजी यांनी कितीही मनावर मोठा दगड ठेवला असला तरी संजय कुटे प्रचंड नाराज आहेत. सुधीर मुनगंटीवार हे प्रचंड नाराज आहेत. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षामध्ये त्यांचा बळी गेलेला आहे. पडळकर सारख्या व्यक्तीला अक्षरशः भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतलं का काय अशी परिस्थिती आहे. यात एक विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी की रिपब्लिकन मतं वापरली. भाजपाने आठवले साहेबांशी केलेल्या युतीने रिपब्लिकन लोकांनी त्यांना मतं दिली, पण रिपब्लिकनला सत्तेचा वाटा काहीच दिला नाही. आठवले साहेबांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे. मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल की नाराजांची संख्या एवढी प्रचंड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.